नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं डबल अकॅडमी मध्ये मी गणेश पवार आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरती नुकतीच त्या ठिकाणी निघालेली आहे आणि या तलाठी भरतीचा नेमका अभ्यास कशा पद्धतीने करायचा आहे आणि तलाठी भरतीची एमपीसी मध्ये आता ऍड झालेली आहे आणि त्याची परीक्षा आता एमपीसी घेणार आहे. नेमकं पॅटर्न काय आहे, त्याच्यामधील जे काही विषय असतील त्या विषयांचा अभ्यास कशा पद्धतीने करायचा आहे हा आजचा या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी पाहायचं आहे, तेव्हाच तुम्हाला अभ्यास कसा करायचा, कोणते विषय किती मार्काला आहेत, कशा प्रकारे स्ट्रॅटेजी त्या ठिकाणी असली पाहिजे याबद्दल माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये एक लक्षात घ्या, आता एमपीएससी बघा, एमपीएससी ही परीक्षा त्या ठिकाणी कंडक्ट करणार आहे. एमपीएससीचा बघा यामध्ये एकूण गुण 100 गुण असतील, प्रश्न असतील बघा 100 प्रश्न. किती असतील? 100 प्रश्न असतील. इथे बघा निगेटिव्ह मार्किंग त्या ठिकाणी लागू आहे. 1/4 हे निगेटिव्ह मार्किंग त्या ठिकाणी तुम्हाला लागू आहे. तर निगेटिव्ह मार्किंग काय असतं, कशा पद्धतीचे असते, हे तुम्हाला त्याचा एक सेपरेट व्हिडिओ त्या ठिकाणी मी सांगणार आहे बनवून. ठीक आहे. तर बघा 100 गुण 100 प्रश्न या ठिकाणी असतात. या 100 प्रश्न जे आहेत लक्षात घ्या. तर याच्यामध्ये तुम्हाला भूगोल, चला विषय कोणते कोणते बघा, भूगोल, इतिहास, राज्यशास्त्र, त्याच्यानंतर अर्थशास्त्र, चला गणित, बुद्धिमत्ता, त्याच्यानंतर बघा भूगोल, इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, गणित, बुद्धिमत्ता, सामान्य विज्ञान आणि एक इकडे राहतो विषय चालू घडामोडी. येस, एवढे विषय तुम्हाला 100 प्रश्न या एवढ्या विषयावरती तुम्हाला विचारले जातात. विद्यार्थी मित्रांनो बघा भूगोलवरती इथे बघा भूगोलला 15 प्रश्न, इतिहासला 10 ते 12 प्रश्न, चला राज्यशास्त्र 15, अर्थशास्त्र 15 ते 10 प्रश्न, गणित बुद्धिमत्ता 15 प्रश्न, सामान्य विज्ञान 17 ते 18 प्रश्न. ठीक आहे. आणि चालू घडामोडी 15 प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जातात. विद्यार्थी मित्रांनो, हे मार्काचं डिव्हायडेशन आपल्याला इथे लक्षात घ्यायचंय. इथे तुम्हाला इंग्रजी व्याकरण आणि मराठी व्याकरण हे दोन विषय प्रीला विचारले जात नाहीत. तर लक्षात घ्या, प्रीला तुम्हाला बघा हे 100 मार्काला तुम्हाला हे प्रीला या ठिकाणी विचारले जातात एवढे प्रश्न. तुम्हाला बघा इथे भूगोलला तुम्ही 15 पैकी 10 प्लस जरी घेतला तरी सफिशियंट आहे. इथे बघा तुम्हाला इतिहासला 10 ते 12 पैकी 7-8 मार्क्स सुद्धा भेटले तरी सफिशियंट आहे. राज्यशास्त्राला 15 पैकी 10 प्लस तुमचे प्रश्न आले पाहिजेत. त्याच्यानंतर चालू घडामोडीला 10 ते 12 प्लस तुमचे प्रश्न आले पाहिजेत. गणित बुद्धिमत्ता 10 प्लस आले पाहिजेत. सामान्य विज्ञान तुम्हाला 12 ते 13 प्लस प्रश्न त्या ठिकाणी आले पाहिजेत. तेव्हा तुमचा स्कोर जो आहे लक्षात घ्या, हा स्कोर तुमचा 50 प्लस पेक्षा त्या ठिकाणी जास्त होतो. आणि जेव्हा 50 पेक्षा जास्त स्कोर असेल लक्षात घ्या, तर तुम्ही त्या ठिकाणी बघा कुठे ना कुठे मेन साठी क्वालिफाय त्या ठिकाणी होऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, याचा अभ्यास तुम्हाला वेळोवेळी त्या ठिकाणी त्याचं रिव्हिजन करायचं आहे, त्याला वारंवार तुम्हाला वाचायचं आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला या विषयांचा अभ्यास जास्तीत जास्त करून 50 प्लस तुम्हाला त्या ठिकाणी मार्क्स पाडायचे आहेत. निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम याला लागू आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर प्री झाल्यानंतर पुन्हा मेन्सला पण तुम्हाला मेन्स त्या ठिकाणी द्यायचे आहे आणि मेन्स मध्ये क्वालिफाय झाला, मेरिट मध्ये बसला, तर तुम्ही त्या ठिकाणी डायरेक्ट तलाठी म्हणून तुमची नियुक्ती त्या ठिकाणी होऊ शकते. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, हे टार्गेट ठेवा, तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स कशा पद्धतीने पडतील हे टार्गेट ठेवा. आणि प्रत्येक विषयाच्या बाबतीत बघा अभ्यास कसा करायचा याचे एक आपण सेशन त्या ठिकाणी घेणार आहोत. लवकरच बघा आपली 1 सप्टेंबरला आपली बॅच त्या ठिकाणी सुरू होत आहे. या बॅच मध्ये तुम्हाला एमपीएससी पॅटर्न नुसार शिकवलं जाईल. 5,000 रुपये फीस होते, आपण 999 रुपयाला ती फीस बॅच ठेवलेली आहे. त्याचबरोबर बॅचचे वैशिष्ट्य बघा, पूर्ण ऑनलाईन ऑफलाईन बॅच असेल, लाईव्ह लेक्चर असतील, स्मार्ट स्टडी मटेरियल असेल, नोट्स असेल, मॉक टेस्ट असतील आणि सर्व लेक्चर हे डिजिटल बोर्डवरती त्या ठिकाणी होतील. विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासक्रम लक्षात घ्या, मराठी भाषा, इंग्रजी भाषा हे तुम्हाला मेन्सला असतील. त्याच्यानंतर बघा सामान्य ज्ञान मध्ये हे सगळे विषय म्हणजे तुम्हाला आता शिकवलेले सर्व विषय. ठीक आहे. तर अशा प्रकारे बघा तुम्हाला त्या ठिकाणी अधिक माहितीसाठी 80 10 45 77 60 दुसरा नंबर आहे 83 29 58 86 28 या दोन्हीपैकी एका नंबरला कॉल करून तुम्ही अधिकची माहिती त्या ठिकाणी विचारू शकता. त्याचबरोबर प्ले स्टोअरला जायचंय, डबल अकॅडमी पुणे हे नाव टाका, तिथे आपलं अकॅडमीचं ऍप आहे, ते ऍप डाउनलोड करा. ते डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला ह्या बॅचेस त्या ठिकाणी ही बॅच त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. चला सर्वांनी बेस्ट ऑफ लक. आजच प्रवेश निश्चित करा आणि यशाची खात्री करून घ्या. चला बेस्ट ऑफ लक. थँक्यू.